समजा उद्या सूर्याची किरणे कमी झाली आणि कोणी सांगितलं ते नैसर्गिक नाही, तर हो, कारण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा व्हायरल होतोय. बिल गेट्स एक अशा एक्सपेरिमेंटवर काम करतायत जो पूर्ण जगाचं क्लायमेट बदलू शकतो. काही व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं की US, UK सारख्या ठिकाणी सूर्याची इंटेन्सिटी कमी झाली, जणू काही सूर्यालाच ब्लॉक केलं गेलं. आणि यामागे नाव घेतलं जातं एका प्रोजेक्टचं, स्कोपेक्स, जो 2008 पासून हार्वर्ड युनिव्हर्सिटी सोबत डेव्हलप केला जातो आणि ज्यावर करोड रुपयाची फंडिंग झालेली आहे. या एक्सपेरिमेंटमध्ये वापरले जाते स्ट्रेटोस्फिअरिक एरोझोल इंजेक्शन, म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये केमिकल स्प्रे करून आर्टिफिशियल क्लाउड तयार केले जाते, जे सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करतात आणि अर्थचं टेम्परेचर कमी करतात. ऐकायला सायंटिफिक वाटतं, पण हे सगळं बदलतंय, कारण काही एक्सपर्ट म्हणतात की हे एरोझोल पार्टिकल्स ओझोन लेअरला डिस्टर्ब करतात आणि लॉंग टर्ममध्ये ह्युमन आणि एन्व्हायरमेंटसाठी खूप डेंजरस ठरू शकतं. म्हणजे आपण पृथ्वी वाचवतोय की अजून मोठा धोका निर्माण करतोय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, काही बिलिनियर्स त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पूर्ण जगाचं क्लायमेट चेंज करू शकतात का? हे खरंच एक सोल्युशन आहे की एक एक्सपेरिमेंट ज्याचे परिणाम अजून आपल्याला माहिती नाही, किंवा हे सगळं फक्त एक नरेटिव्ह आहे आणि खरी स्टोरी आपल्यापासून लपवल्या जाते? यावर विचार करायला हवा. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच जबरदस्त आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.